वेलकम टू माय नवा ब्लॉग. झाले 4 दिवस ब्लॉग करता करता थोडं कॅमेराला फेस करण्याची पॉवर वाढली. आता त्याला तो कॅमेरा प्रेझेन्स, बरोबर, कॅमेरा प्रेझेन्स. पहिले पब्लिकमध्ये बोलता येत नव्हतं, पण आता पब्लिकमध्ये पण कॅमेरा घेऊन जायचे. घेऊन जाऊ शकतो, म्हणजे मी तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. कधी कधी विषय होऊन जातो की कॅमेरा जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत मला काही बोलताच येत नाही, आणि एकदा कॅमेरा चालू झाला तरी पण बोलता येत नाही. मग बघू आता पुढं कंटिन्यू राहीलच ब्लॉग जोपर्यंत करेल तोपर्यंत. म्हणजे करेल तर मला तर करायचं तर भरपूर टाईम, पूर्ण डायरेक्ट लाईफ भरपर्यंतच आहे, कारण मजा येते यार. अजून काय. बरं, आजचा दिवस, आज अहमदनगरला जायचा प्लॅन होता, पण अहमदनगरला जायचा प्लॅन तो कॅन्सल झाला. दुसरा प्लॅन होता, सगळेजण भेटणार होते, तो पण प्लॅन कॅन्सल झाला. मग आज तसा काही प्लॅन नाही आहे ना, काही कुठं जायचं आहे. आज मी घरातच पडलेलो आहे. आज एडिटिंग होईल व्हिडिओजची. अजून एडिटिंगशिवाय अजून काय करणार मी, बघू. मित्र वगैरे आले तर मग कुठं जाऊ, गेलो तर जिम, अजून घरात खाणं पिणं झोपणं. आत्ता तर एवढंच आहे. काही प्लॅन झाला तर कळवतो. तुला कोणाला मूड करायचं? का बरं मूड नाही भाई? नाही जाऊया. आत्ता उठलं माहिती का? आत्ता दात पण कशी नाही, दात काय झालं तुला? कसं काय बिमार कसं काय पडलं? म्हणून म्हणता वटाणाचा गोडदाना राजे उडू नको, पक्का जामे. तूच दिसतोय त्याच्या तोंड थोडस डायरेक्ट चेक करायला उभा राहिला का? आता भाई ऍडमिट करायला घेऊन जायचं. 8 सलाईन लावायचे. 8 नसा दाखवलं, जेवढ्या नसा दिसतं ना तेवढ्या सलाईन लावायच्या. नाही रे, ज्या म्हटलंय बोर का भाई. चला भेटूया आता आपण दवाखान्यामध्ये. चेंजेस इन प्लॅन. आम्ही चाललोय अहमदनगरला. आता अचानक काही झालं होतं, विषय तो झाला, होऊन गेला, उरकला. आता अहमदनगरला जायचं मावशीच्या घरी. बघू आता पुढचा ब्लॉग कसा जातो. तशी तर चार्जिंग कमी फोनमध्ये, पण मग करेल थोडाफार ब्लॉग. आवरून निघालो अहमदनगरला. हर्षद भाऊ, हो ये. हा माणूस तुम्हाला आता ब्लॉगमध्ये दिसत राहील कंटिन्यू. एवढ्यात नाही दिसणार, चेहरा दाखवायचा विषय होता रे. जाऊ दे सर. चला, लाजाडू पोरगा आहे थोडा, चालत राहतं काय रे. आम्हा काळे दिसू राहिलेले. टॉर्च लावते ना आता बरं दिसू राहिले. हा लावा नाही निघलो म्हणून नाही लावला. अहमदनगरला पोचणी झालेली आहे. आता इथून डायरेक्ट मावशीच्या घरी. इथंच ब्लॉग एंड करून देतोय. मावशीच्या घरी जाऊन काय बडबड करता येणार नाही का? बरोबर आहे. काही नाही, आता इथून डायरेक्ट उद्याचा ब्लॉग येईल. डायरेक्ट नाशिकला जायचा. आता पुरती बाय बाय.
जायचा टाइम होऊन गेला आहे, पण पक्का जोरात पाऊस चालू आहे. दिसणार तर नाही व्हिडिओमध्ये. सोनूच्या मम्मीने त्याला बिचारायला जबरदस्ती रेनकोट दिला. त्याचं जाऊ द्या, पण मग भाई पाऊस चालू झाला. घरी येऊन गेलो होतो मी दुपारपर्यंत, पण मग यायचा ब्लॉग नाही बनवला. काय माहीत का बरं, मूड नव्हतं झाला. मग काय आता जिमला जायचं होतं तिथे यार, जिमला जायचं होतं. पाऊस आल्यामुळे लय विषय होता. भेटा एक जिम मध्ये, मग जिम मधले व्हिडिओ टाकतो. जिम मध्ये बघू, ट्राय करेल जिम मध्ये, जर गर्दी नसेल तर मध्ये जाऊ. नाही रे. हा, जिम मध्ये 9 वाजले ना तरी जिम मध्ये जाऊ. 9:30 रिटर्न. हां, नाही रे. 9:30 रिटर्न. अर्धा तासात मारायचं अरे काय विदाउट रेस. पडायला पाहिजे. जिम मध्ये जाऊ, दाखवतो तुम्हाला रस्ते. बाय.